हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात की आता नंदनबाई आल्या आहेत माझ्याकडे आणि गप्पा गोष्टी चालू होत्या. आणि बघा, हा दुसरा दिवस आहे जो की सकाळचा सोमवारचा दिवस आहे. मग सकाळी सकाळी आज ना पूजेने काही सुरुवात केली नाही बरं का, कारण मुलं आली होती छोटी नंदेची आणि आपले घरचेही मुलं आहेत, सुट्ट्या आहेत सगळ्यांना, तुम्हाला तर माहितीच आहे आता. आणि आता मग सकाळी सकाळी ठरवलं की अगोदर नाश्त्याचं बनवूयात पोहे वगैरे आणि सर्वांना नाश्ता देऊ आणि त्यानंतर मग बाकीची कामं करायची असं ठरवलं होतं. तर बघा, छान असे इथं पोहे करून झाले. मग आता पोहे केलेत म्हटल्यावर सगळ्यांना नाश्त्याला देऊयात. आहोंचं पण सकाळी आवरून झालं होतं आणि देवपूजेची आणि बाहेरच्या पूजेची ही सर्वच मी कामं बाकीची पेंडिंग ठेवली होती, कारण त्यांना पण लवकर जायचं होतं. मग छान असा नाश्ता झाल्याच्या नंतर सर्वांना असं नाश्ता द्यायचं आणि आपल्या पूजेची नंतर आपली सुरुवात होणार होती. चहा वगैरे व्हायचाच होता आणखीन. तर बघा, इथे 4 जणांचं इथं मी आता डिश इथे बनवून घेतलेल्या आहेत आणि दिदीचं आणखीन आवरायचंच होतं. मग आहोंना आणि नंदेची 2 मुलं म्हणजे गौतमी आणि ऋषभ आणि बघा इथे सिद्धी एवढे आणि आहो यांना नाश्त्याला दिलं. मग काय, रंजू तिथं बसलेलंच होता. रंजू म्हणजे माझ्या नंदनबाई. तर मी रंजू का म्हणते तुम्हाला नंतर सांगतेच बरं का. ही बघा गौतमी, क्यूट अशी, इतकी छान इतकी गोड आहे ना, काय सांगायची सोयच नाही. तुम्हाला पुढे दिसेलच हिची मस्ती वगैरे, काय कसं करते, कसं दिवसभर इतकं छान तिचं आहे ना बोलणं वगैरे सर्वच. मग त्यांना नाश्ता दिल्याच्या नंतर बघा पाणी वगैरे दिले, नाश्ता झाला. आणि बघा इथं थोडंसं ना चहा माझा जर बराच वेळ झाला होता चहा करून, साय आली होती अक्षरशः. परत एकदा गरम केला. मग म्हटलं त्यांना सगळ्यांना नाश्त्याला देऊनच आपण चहा घ्यायचं ठरवलं होतं. मग ते नाश्ता करतायत तोपर्यंत म्हटलं चला आपण आता चहा घेऊयात. मी काही एवढा चहा घेत नाही, थोडंसंच घेत असते कधी तर वाटलं तर. पण आता त्यांच्यासोबत म्हणलं रंजूसोबत घ्यायचा चहा. मग आज थोडं जास्तच पडला बरं का. मग ठीक आहे म्हटलं राहू देत आता घेऊयात. मग पुरींचं चाललं होतं आवरणं, कोणी आवरत होतं, कोणाचं काय चाललं होतं. मग दिदीच राहिली होती, तुम्हाला आता सांगितलंच होतं. दिदी तिकडून काहीतरी विचारत होती आणि मी त्याला सांगत होते. मग आम्ही दोघींनी मस्त असं चहा घेतला आणि आता इथे देवपूजेची माझी तयारी चालूच होती बरं का. तेवढ्यात आहोंचं म्हटलं आला तिकडून आवाज आला की मला पण चहा दे, माझा नाश्ता झालेला आहे. आज काय ते नाश्त्यावर जाणार होते, कारण त्यांना थोडंसं दूर जायचं होतं आणि किती ऊन आहे तुम्हाला तर माहितीच आहे. आता खूप उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि त्यामुळे ना सकाळी जेवढे होईल तेवढे ते बाहेरचे लवकर कामं करायचं त्यांचं असतं बरं का. मग मी शक्यतो ना लवकरच स्वयंपाक करत असते. मग आहोंना चहा दिला, मग ते गेले आणि ते गेल्याच्या नंतर बघा मग छान असं बाहेरचं सकाळीच पुसून झालेलं होतं, मग सुटलं होतं आणि बराच वेळ झाला होता बरं का. आज रांगोळीला पूजेला खूपच उशीर झाला होता. बाकीचं ना थोडंसं कोणी आले ना पाहुणे रावळे आपल्याकडे तर आपलं थोडं रुटीन चेंजेस होतं, हो की नाही. तर मग आमच्याकडे तर पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना सकाळी पाणी आल्यानंतर सगळ्यांच्या अगोदर रांगोळ्या होऊ द्यावं म्हटलं आणि मग कपडे वगैरे करून घेऊयात. मग छान असं बाकीचं सर्व आवरल्याच्यानंतर बघा बाहेरची रांगोळी झाली आणि देवपूजा पण करून घेतली, गोपत मग काढून घेतलं आणि बाहेर आले, तुळशीची छान अशी पूजा केली. आणि आत्ता ना एक म्हणजे एवढी छान आपल्या झाडाला फुलं लागत आहेत ना ह्या रोजच, खूप सुंदर फुलं लागत आहेत. मग तुळशीची पूजा झाल्याच्या नंतर बघा इथे मी सर्व फुलं तोडून घेतली झाडाची, एवढी छान फुलं निघाली. मग बाहेरची तशीच जाऊन उंबऱ्याची पूजा करून घेतली आणि उंबऱ्याची पूजा दीप वगैरे सर्व आपलं ओवाळून छान झाल्याच्या नंतर बघा इथे पण फुलं ठेवून घेतली. खरंच भरपूर अशी फुलं लागत आहेत आणि सोमवारच्या दिवशी तर एवढी सुंदर ही पांढरी फुलं लागली होती ना, मला तर खूप छान वाटत होतं. कसं छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळतो ना, तर आपण मानला तर आनंद आहे बरं का, नाहीतर काहीच नाही. मग बघा देवपूजा झाली, फुलं वगैरे वाहून झाली देवाला आणि मग आज सोमवार होता तर आरती करून घेऊया म्हटलं. आणि माझी जी सेवा राहिली होती ना, स्वामी महाराजांचं जे वाचणं वगैरे ते राहिलं होतं ते म्हणलं संध्याकाळी सायंकाळी दिवाबत्तीच्या वेळेला करूयात, कारण आता बाकी होता तो म्हणजे स्वयंपाक. आम्हाला तर दोघींना नाश्ता करायचा नव्हता सोमवार असल्यामुळे. मग छान अशी आपली इथे देवपूजा पण झालेली आहे. त्यानंतर बघा इकडे साईडला कुकर लावून घेतला, तर मुलं म्हटल्यावर डाळ भात वगैरे आणि सोमवार तर होता तर त्यामुळे मग डाळ भात लावून घेतला कुकरला. आणि इकडे आता पीठ मळून ठेवलं होतं आणि सुकी भाजी काहीतरी बनवूयात असं ठरलं नंतर. आणि मग आम्ही दोघेजणी बघा त्यांना बसा म्हटलं, पण त्या काय म्हणल्या नाही वहिनी गरम पण होतं आणि उशीर पण झाला आहे, जाऊ दे मी काय करणार आहे, जाऊ दे मी करते तुमच्यासोबत. म्हणून त्यांनी चपात्या इथे भाजायला सुरुवात केली. मग दोघींनी अशा पटापट इथे चपात्या बनवून घेतल्या बरं का. आणि मग आता कुकर थंड होत होतं म्हणून म्हटलं बच्चा कंपनी काय करते. तर हे समोरचं ना फ्लॅट इथे बघा आम्ही हे काम वगैरे करतोय, आहोंच्या मित्राचं आहे हे म्हटलेलं. आणि
ॲनिव्हर्सरीच्या वेळेस पण आम्ही इथं सेलिब्रेशन केलं होतं. समोरासमोरच असल्यामुळे ना मग इथं गादीवरती ही मुलं इथं गप्पा गोष्टी मारत खेळत होते. इकडचंही स्वच्छ करून घेतलं होतं ना, त्यामुळे त्यांना खेळायला पण हे इझी झालं होतं. खूप छान इथं मस्त त्यांची गप्पा गोष्टी आणि खेळणं चालू होतं. काहीतरी हे चिट्ट्या वगैरे खेळत होते बरं का, चोर पोलीस असं काहीतरी. पाण्याच्या बॉटल वगैरे मस्त तयारीने ही मैफिल इथं बसलेली होती. मग तिकडून आले, त्यांच्यासोबत थोडंसं थांबले, चॉकलेट्स दिले त्यांना खायला. आणि मग इकडे आल्यानंतर म्हटलं चला आता इथे ना डाळीला फोडणी द्यायची राहिली होती, तर छान असं लसूण ठेसून घेतला. आणि बघा इथं साधी सिंपल म्हणजे आपलं डाळीचं वरण करून घेतलं, म्हणजे मुलांना पण सप्पक वरण होईल म्हणून, तिखट जास्त नको. मग भात वगैरे झाला, भाजी झाली, बाकीची पण सुकी भाजी वगैरे हे सर्व आटपून घेतलं. मग ओटा काय लगेच मला धुवायचा नव्हता, कारण हे गॅस खूप गरम असल्यामुळे ना मग त्रास होतो ना, म्हणून मग वांग्याची भाजी बनवलेली होती. रंजूनी त्यांच्या पद्धतीने ते वांग्याची भाजी बनवलेली होती बरं का. असं सर्व हे आपलं स्वयंपाक तयार झाला. आणि आता मग म्हटलं हे असंच राहू द्यायचं आणि आपण आता जेवण करून घ्यायचं. हे झाल्यानंतर बघा इथे ना आता मुलं तिकडे खेळत होती, ती रमलेलीच होती. आणि मग आम्ही पण थोडा वेळ ना हे झाल्याच्या नंतर थोडंसं म्हणलं आता वेळ नाही झालेली आणखीन जेवायला, म्हणून मग आम्ही इथं थोडंसं गप्पा गोष्टी करायचं ठरवलं. ते तिकडे खेळत आहेत तोपर्यंत मग हे असंच वरणाला कढी येऊ दिले, थोडंसं आम्ही रेस्ट घेतली बरं का. मग चला म्हटलं आता जेवूयात, मुलांना आवाज दिला आणि सर्वजण आम्ही असं हॉलमध्ये बसून गप्पा मारत मारत इथं जेवण करण्याचं चालू होतं बरं का. TV पण सुरू होती, कुणाला काय बघायचं होतं. आणि आमच्या ना गौतमीला इथं बघायचं असते ते म्हणजे ना तारक मेहता का उलटा चष्मा, तिला खूप आवडतो तो प्रोग्राम. आणि आमच्या काय दोघींच्या गप्पा गोष्टी चालूच होत्या, बोलत जेवण करत बोलत हे सर्व चालूच होतं. जेवण झाल्याच्या नंतर तिथल्या मोरीने आवरून घेतल्या आणि आवरल्याच्या नंतर बघा इथं पुसून वगैरे घेतलं. मग म्हटलं चला आपण आता नाही, शेंगदाणे थोडे संपले होते कूट वगैरे, आणि शेंगदाणे भाजून घेऊयात, रवा भाजायचा होता. हे करत करत ना आता ह्या भरण्या रिकाम्या झाल्या होत्या, त्या स्वच्छ करून घेतल्या. जिरे ओवा वगैरे हे सर्व गोष्टी ना ह्या भरण्यामध्ये मी भरून ठेवत असते बघा. ह्या फुड्या खोलताना मला लक्षात आलं की अरे याच्यामध्ये खूप कचरा आहे, म्हटलं डायरेक्ट भरून नाही चालणार. म्हणून मग जिरे पण आणि ओवा पण छान असं इथेच मी साईडला ओट्याच्या तिथं बेसिनला साईडला तिथं स्वच्छ करून घेतले, पाकडून घेतले ताटामध्येच. आणि मग इथं शेंगदाणे भाजून घेतले आणि एकामागून एक मग असं हे दोन्ही पण ओवा जिरे छान असं पाकडून झाल्याच्या नंतर बघा डब्यामध्ये भरून घेतलं. साईड बाय साईड अशा आपण कामं केली ना तर कामं पण होतात आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातात. आपल्याला वाटतं ना हे पॅक आहे, ह्याच्यामध्ये काही कचरा नसेल, तसंच समजून मी पण असंच भरत होते बरं का. पण ह्याच्यामध्ये खूप कचरा निघाला, धूळ निघाली. मग आपण वेळच्या वेळेला अशा गोष्टी केलं, डायरेक्ट भरून ठेवलं की का आपण टाकतानाच पाहतो ना, मग त्यावेळेला आपली एकदम घाई होऊन जाते. त्यापेक्षा असं साईड बाय साईड कामं केले की इझी होऊन जातात. आणि स्वच्छता तर महत्त्वाचीच आहे, आपलं खाण्यापिण्याच्या गोष्टीसाठी आपण लक्ष देणार नाही तर कुठे देणार ना. मग बघा ते भाजून झाल्याच्या नंतर ते खाली ठेवून दिलं, गॅस थोडासा थंड होऊ दिला. मग छान असं ओटा परत एक वेळेस क्लीन केला, भांडी घासून घेतले. आणि मग आता संध्याकाळची तयारी चालूच होते आमची. दिवाबत्ती झाली, देव आणि माझी जी संध्याकाळची सेवा होती ती करून झाली, स्वयंपाक केला, जेवणं केली. आणि नंतर बघा आमच्या क्युटीला खायचं होतं आईस्क्रीम. मग आम्ही खाली आलो आईस्क्रीमच्या इथे. आणि पहिले तर तिने आईस्क्रीम घेतलं होतं, मला हे आईस्क्रीम खायचं आहे म्हणून, ते आईस्क्रीम खायचं आहे असं चालू होतं. मग तिला ना ऋषुदादाचा इशारा आला, म्हणजे तिच्या भावाचा. ती म्हणाले की ऋषुदादानी कोल्ड कॉफी घेतली आहे तर मी पण कोल्ड कॉफीच घेणार, हे आईस्क्रीम नको. मग तिनं ते आईस्क्रीम कॅन्सल केलं आणि परत ती रुसली होती थोडीशी बरं का. नाही तेच खायचं, तिची मम्मी म्हणाली ना म्हणून. मग ती म्हणाली नाही आता मला ते ऋषुदादासारखंच पाहिजे. ठीक आहे म्हटलं, तिने आईस्क्रीम परत ते ठेवून दिलं. मग तिने हे बघा कोल्ड कॉफीचं कॅन घेतला. मग सर्वांनीच कुणाला जे पाहिजे ते आईस्क्रीम खाल्लं आणि ज्यांना जे कोल्ड कॉफी पाहिजे ते सर्वांनी एन्जॉय केली इथं. आणि त्यानंतर मग काय आम्हाला घरी दिदी आली नव्हती ना इथं, मग दिदीसाठी आम्ही आईस्क्रीम आणि आव्हानसाठी घेतली. मग क्युटीचे काहीतरी फोटो काढले. असा आपला आनंदी दिवस होता. आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट